शॉट मारा हुआ, अच्छे से कलेक्ट करते हुए, बहुत ही बढ़िया कवर में यहाँ पे जाने जाते हैं, ब्लॉक में डालते हुए पूरा कर लिया, दूसरी गेंद तैयार, पूरा करते हुए अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स, एक में घुमा गया था मात्र, गेंद सीधी जाती हुई सीधा चौकर, बाउंड्री। मतलब 6 गेंदों में 25 रनों की आवश्यकता, 6 गेंद 25 रन। आज आपला वेवजी प्रीमियर लीग 2025 मॅचेस होते ते सर्व कंप्लीट झाल्यात आणि आता आपण खूप छान रीते ते कंप्लीट सुद्धा झाल्यात. कोणाचेही खूपच चांगल्या रीते असे सामने पार पाडलेत आणि या प्रत्येक ज्या 7 टीमी होत्या 60 टीमींचे मी आभार मानेन की त्यांनी खूप चांगल्या रीते मंडळाला सुद्धा मदत केली आणि चांगल्या रीते त्यांनी सामनेही पार पाडले. देण्यासाठी आपल्या या वर्षीचे अध्यक्ष म्हणून आपण नियोजित आणि निवड केलेले त्यांना आपण कॉंग्रॅच्युलेशन राजू भावार. इथपर्यंत पोहोचलेत आणि खूपच मेहनत घेऊन त्यांनी 3रा क्रमांक पटकावलाय. असे वेदिक योद्धाज यांनी 3य क्रमांक पटकावलाय आणि या 3य क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी बोलवेन शिबू काकांना, शिबू दोडी यांना. प्रीमियर लीग 2025चा शेवटचा फायनल डे होता आणि तो एकदम उत्तमरित्या पार पाडला. तर सगळ्याच संघांच्या कॅप्टनना आणि सगळ्याच प्लेयरना शिस्त पाडण्यासाठी म्हणजे सगळ्यांनाच मी अभिनंदन देतो की एवढ्या चांगल्या प्रकारे आपला जो मॅचचा टुर्नामेंट होता तो पार पाडला. आणि त्याचबरोबर आपल्या टुर्नामेंटचे अध्यक्ष श्री उमेश खुलात तसेच उपाध्यक्ष सचिन डोंबरे यांचं खूपच उत्तम मार्गदर्शन आणि मीटिंग्स वगैरे त्यांनी चांगल्या प्रकारे घेतल्या त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू रियू, आपण खूपच चांगलं बोललेत. आणि याच्या नंतर मी सेकंड प्राइज आहे ते घेण्यासाठी बोलवेन मनोज जैन कंपनी आणि हे बक्षीस देण्यासाठी मी बोलवेन विशाल कडू यांना. आणि यांचे कप्तान जे मनोज सालकर यांना मी विनंती करेन की त्यांनी आपले मनोगत या कार्यक्रमाविषयी जर त्यांनाही काही बरं वाईट वाटलं असेल नियोजन वगैरे खालती वरती झालं त्याच्यामुळे यावर्षी खूपच म्हणजे सर्वांनी मेहनत घेतली. सर्व टीमच्या कर्णधारांनी डेली म्हणजे मीटिंग घेऊन त्याच्यातच निर्णय घेतले असं काय करायचं कसं करायचं हे म्हणजे सर्व चांगलं वाटलं असं. आणि एक म्हणजे खूपच सहकार्य जे उमेश खुलात आणि स्पेशली सचिन कडू प्रत्येक टायमाला फोन करतात हे करतात. थँक्यू मानण्यासारखे त्यांचे मी आभार मानून घेतो कारण की यानंतर जर का आपण फर्स्ट प्राइज दिलं तर आपल्या हातात कोणी येणार आहे नाही. एकदा का डीजे सुरू झाला पूर्ण ग्राउंडवर धावत फिरतील आपल्या हातात येणार नाही. त्याच्यासाठी पहिले तर मी जे आपले मान्यवर आलेत त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याला जो त्यांचा वेळ दिलाय त्यांचं पहिले तर आभार मानेन की. आणि आपल्याला जे कॅश प्राईजचं बक्षीस होतं हे आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपण मागण्याचा प्रयत्न केला, जिथून आपल्याला भेटेल असं आपण काढण्याचा प्रयत्न केला, पण एक आपल्याला त्यात कुठं भेटत नव्हतं. तरी जे आपले मान्यवर आहेत अनंता खुलात साहेब आणि शिव दोडी यांनी आपल्याला त्यांचं
छोटंसं म्हणजे फूल किंवा फुलाची पाकळी तरी देऊन त्यांनी आपल्याला रोख रकमेचं थोडंसं बक्षीस दिलं होतं. खूप खूप आभार तुमचं साहेब. आणि त्याच हिशोबाने जे प्रत्येक संघाने जो सहभाग घेतला होता ते वेळेवर इथं 8:30चा आपण टाईम दिला होता. त्यांनी 8:30 वाजता इथं येऊन प्रत्येक मॅच 8:30च्या टायमाला सुरू केली आणि त्यांनी टायमाचा जो टाईम आपल्याला जो त्यांना दिला होता त्याचं नियमाचं पालन करून त्यांनी प्रत्येक मॅच जी सुरू केली त्यासाठी त्या प्रत्येक टीमचंही आभार. आणि त्या मॅचला सुरू करण्यासाठी धावपळ करणारे आपले सचिन कडू आणि त्यांची टीम हे प्रत्येक दिवशी 8:30ला इथं यायचे. आणि सचिन डोंबरे आणि त्यांची टीम जे प्रत्येक दिवशी 8:30ला इथं येऊन आपल्याला मॅच स्टार्ट करण्यात मदत करत होती, त्यांचंही आभार. आणि स्पेशली म्हणजे या ग्राउंड आणि पीचसाठी मेहनत घेतलेली असे सचिन डोंबरे यांचं खूप खूप मनापासून आभार. आमच्या पूर्ण जे साथीसाथ टीम आहे त्यांच्याकडनं मी आभार मानतो. आणि याच्या नंतर मी जे फर्स्ट प्राइज डिस्ट्रीब्युशन जे करणार आहोत आपण, आणि ते फर्स्ट प्राइज एकही मॅच न जिंकता अरे थोडीफार मस्ती आपल्याला करावीच लागेल, कारण की जर का झाली नाही तर कोणी असतील नाही. त्याआधी ते पहिलं बक्षीस देण्याच्या आधी आपण आपले जे मान्यवर आहेत त्यांचे 2 शब्द आपण ऐकू या कार्यक्रमाविषयी. आणि खुलात साहेबांना मी विनंती करेल की त्यांनी आपले 2 शब्द सांगायचे आज, कारण की आज ते 4 दिवसापासून इथं दररोज मॅच पाहतात. आज स्पेशली सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत इथंच होते. आजचा दिवस त्यांना कसा वाटला असेल त्याविषयी त्यांनी 2 शब्द सांगायचे. सर्व खेळाडूंच्या माझ्या या योजी ग्रामपंचायततर्फे आणि आमच्या ही जी टुर्नामेंट भरवली तर सगळ्यांचं अभिनंदन. आणि मला फार आनंद होतो. आज आपण कित्येक वर्षापासून दरवर्षी आपण भरवत आहे आणि या वर्षी पण भरवली. आणि आपण आपल्या येवजी गावामध्ये हा जो आनंद साजरा होत आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही मागच्या वेळेस पण आम्ही सरपंच असताना आम्ही हाच टुर्नामेंट आम्ही ग्रामपंचायततर्फे भरत होतो. आणि अशी बक्षीस आज आपण तुटपुंजामध्ये असेल तरी पण फुलाची पाकळी आपण त्याला मदत केलेली आहे. सगळं क्रिकेटपटूने उत्सव एवढा चांगला आहे असा बघून मला खूपच आनंद झाले. कारण मी तुमच्यापेक्षा लहान असताना मी पण असाच खेळत होतो आणि हा ग्राउंड 2-3 ग्राउंड होते, त्याच्यापासून आपण एकच ग्राउंड इकडे सांभाळून ठेवला आणि त्याच्यात आपल्याला ब्रोनो सर ते पण आपल्या ग्राउंडसाठी मदत करत आहेत. आणि आपण सगळ्यांनी मदत करून असा ग्राउंड अजून चांगला व्हावे हीच माझी इच्छा आहे. आणि असाच खेळ तुम्ही खेळत राहायचे. याच्यानंतर आपले कार्यक्रमासाठी खूप मदतनीर असे सचिन कडू यांना त्यांचं मनोगत मांडायचं. त्यांनी खूप मदत केली आपल्याला आणि ते खेळाडू सुद्धा आहेत, त्यांनी खेळही तर खेळला. आता त्यांचंही आपण मनोगत ऐकू त्यांना हा कार्यक्रम कसा वाटला. सर्वप्रथम सर्व टीमचं खूप खूप अभिनंदन. आणि तुम्ही आम्हाला सपोर्ट केला आणि आम्ही नियोजन केलं त्याप्रमाणे तुम्ही उपस्थिती दाखवली आणि तुम्ही तसं खेळ केला वेळेमध्ये सगळं, त्यासाठी सर्वांना धन्यवाद. आणि ह्याच्यासाठी मदत करण्यासाठी खूप आपले तर्यापाडाचे स्टार 11चे उमेश खुलात यांनी पण खूप मदत केली. सगळ्या टीमने आपले डोंबरे यांनी पण मदत केली. खूप खूप मला विनंती आहे. आणि ह्याच्यासाठी टुर्नामेंट आयोजन करण्यासाठी आपल्याला DJ विशाल यांनी पण खूप आपल्याला मदत केली. आणि आपले मंडपचे सहकारी म्हणून राजीन यांनी पण खूप मदत केली, यांना पण खूप धन्यवाद. आणि स्पेशली ग्राउंडसाठी खूप मेहनत घेणारे एकटा शेर लढत होता तो आपला सचिन डोंबरे, त्यांच्यासाठी खूप धन्यवाद.
त्यांच्यासाठी जितकं बोलणं तेवढं कमी आहे, कारण की बाकीचं नियोजन करतायत पण ग्राउंड म्हणजे खूप म्हणजे अवघड होतं काम. त्यांनी एकट्याने निभावलं, ते त्याच्या सहकारी त्यांना मदत केली, परंतु त्यांनी स्वतःने जबाबदारी घेतली आणि त्यांनी निभावली ती. त्याच्यासाठी त्यांना खूप धन्यवाद. आणि दरवेळेस त्यांनी असं सहकार्य करावे. आणि एक गोष्ट अशी की त्यांनी त्यांच्या टीमचं नाव, एक दिवंगत खेळाडू आणि खूप चांगले आपले सहकारी ह्यांच्या स्मरणार्थ त्यांनी टीमचं नाव ठेवलं. त्यासाठी आपण त्यांना, आपल्या भावाला मिलन यांना पण मिस करत आहेत आणि त्यांनी नाव उज्ज्वल केलं, याच्यासाठी त्यांच्या सहकारी, त्यांच्या सगळ्या टीम यांचं खूप अभिनंदन. थँक्यू. त्यानंतर एक आपल्याला जो प्रथम क्रमांक पटकावला असे मिलन फायटर यांना एक बक्षीस आलंय रोख रकमेचं. सोनू परदेशी यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस आलंय. तर मी मिलन फायटरच्या कप्तानला बोलवेन की त्यांनी त्यांच्या हस्ते ते बक्षीस घ्यायचे. समोर येऊन ट्रॉफी घेण्यासाठी मिलन फायटरची पूर्ण टीम यांनी स्टेजच्या समोर यायचंय. मिलन फायटर पूर्ण टीम सर. आणि ट्रॉफी देण्यासाठी मी बोललो अनंत गुलाब साहेब त्यांना की त्यांनी ट्रॉफी त्यांच्या हस्ते द्यायची. शिवगा आपण पण यायचे खालती. शिवगा आपण पण यायचे खालती.